हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि हा जो बटाटा आहे ना, तर तो अगदी आपल्या घरातल्या कर्ता पुरुषासारखं त्याचं स्थान आहे आपल्या घरात. कारण मानाचं स्थान आहे अगदी असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक भाजीमध्ये आपण भाजी नसली तर बटाटा घालून कुठलीही भाजी करू शकतो. खूप साऱ्या भाज्यांमध्ये आपण बटाटा घालू शकतो आणि नसेलच काही तर नुसत्याच बटाट्याची पण आपण भाजी करू शकतो, तर ती पण छान लागते. तर असा हा बटाटा मानाचा पानाचा आणि आज मला त्याची आठवण आली. चला म्हटलं. तर झालं असं की आज होता संडे आणि मिस्टरांना खायची होती अण्णांकडची इडली, पण आज अण्णा काही आले नाहीत. तर त्यामुळे मग त्यांना जायचं होतं ऑफिसला. संडे असून सुद्धा मला कामाला जायला लागणार आहे म्हणे, कारण मार्च महिना आहे आणि त्यासाठी पोहे तरी मग पटकन होतील म्हणे. म्हटलं दुसरं काहीतरी करते तर नको, वेळ होईल. तर पोहे करायला घेतले. पण राज म्हटलं की मला पोहे नको. मग मी दोघांसाठी आमचे पोहे केले आणि त्याचे भिजवलेले त्याच्या वाट्याचे पोहे काढून ठेवले. म्हटलं काहीतरी करता येईल म्हणून मला बटाट्याची आठवण झाली. तर म्हटलं चला 2-3 बटाटे उकळून घेतले, स्मॅश करून घेतले. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या, मस्त त्याचे बारीक तुकडे करून घेतले. कांदा चिरून घातला एक बारीक. त्यानंतर धने पूड घातली 3 चमचे, 2 चमचे घातलाय ओवा, गरम मसाला घातलाय अर्धा चमचा, चिली फ्लेक्स घातले 1.5 चमचा, त्यानंतर जिरे पूड घातली 1 चमचा आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत अर्धी वाटी रवा घालणार आहोत, छोटी अर्धी वाटी. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, हे ते पोहे भिजवलेले. वाटलंच नव्हतं की हे पोहे काढल्यानंतर एवढा आपल्याला आटापिटा करायला लागणार आहे ते पोहे हे करण्यासाठी. नवीन मस्त काहीतरी रेसिपी तयार करू म्हटलं. तर पोहे त्यामध्ये घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. त्यानंतर मग एकत्र कालून घ्यायचं आपल्याला ते व्यवस्थित हाताने. आता जरा याला रंग येण्यासाठी आपण हळद पण घालणार आहोत, दिसायलाही छान दिसतं. सगळं एकजीव करून घेणार आहोत आपण. राजला म्हटलं आधी सांगायला हवं होतं, मी पोहे भिजवले नसते जास्तीचे. पण अगं मम्मा, भूकच नाही तर कसं खाणार? आता हे खायला आम्हाला आहे भूक. तर या ठिकाणी आता हळद घातलेली आहे आपण आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता एका बाजूला ठेवलं आहे ते आपण कालून. त्यानंतर मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 1 वाटी. ते सगळं आपण एकत्र करणार आहोत. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि पाणी घालून त्याचा छान असा घोळ तयार करून घ्यायचा आपल्याला. या ठिकाणी आता मी कालून घेते कोरडं पीठ आधी व्यवस्थित आणि त्यानंतर घोळ तयार करून घेणार आहे. नुसतंच कॉर्नफ्लॉवर असेल तर ते घेतलं तरी पण चालणार आहे किंवा डाळीचं पीठ असेल ते घेतलं तरी चालणार आहे. पण याच्याने छान असे क्रंची होतात. ते वरचं जे लेयर असतं ना आपलं, ते छान असं क्रंची होतं. या ठिकाणी बघा, आता मी घोळ तयार करून घेते. चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडं पाणी घालून गुठळ्या न करता छान असं घोळ आपण तयार करून घ्यायचा आहे त्याचा. हे बघा, या पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर हा असा आपला घोळ तयार झालेला आहे या ठिकाणी. आणि माझ्याकडे स्लाईस होत्या याच्या चीजच्या, तुम्ही क्यूब पण घेऊ शकतात. तर त्या स्लाईस मी काढून घेतल्या फ्रीजमधून आणि थोडेसे त्यांना तुकडे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला करायला सोपं पडणार आहे. तर या ठिकाणी आता ते स्लाईस तुकडे करून घेतल्यानंतर जे आपण बटाटा आणि ते मिक्स करून ठेवलेलं होतं, तर ते सारण घेणार आहोत आपण आणि त्याची छानशी अशी पारी तयार करायची आपल्याला. आणि त्यामध्ये हे चीज आहे ते आपण टाकणार आहोत. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर या ठिकाणी अशी छोटीशी पारी तयार करणार आहे मी वाटीसारखं आणि त्यामध्ये जे चीज आहे ते आपण टाकून घेणार आहोत मध्ये आणि त्याचा बॉल तयार करणार आहे आणि ते आपण त्या घोळमध्ये कालवून डीप फ्राय करून घेणार आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. गोल पण करू शकतो आपण राऊंड शेपमध्ये आणि टिक्कीसारखं आपण हे करून प्रेस करून टिक्कीसारखं पण आपण करू शकतो. तर या ठिकाणी मी आता हे गोल करून घेतलेला आहे आणि तो तुम्हाला फ्राय करून दाखवते. त्यानंतर बाकीचे पण जे आहे आपण हे बटाट्याचं हे सारण वगैरे ते आपण बाकीचे ते चीज वगैरे त्यामध्ये घालून असेच बॉल तयार करून घेणार आहेत. तर या ठिकाणी बघा, मी टिक्कीसारखं पण करून बघितलं आहे. जरा वेगळ्या पद्धतीचं म्हटलं करून बघूया. आणि जो बटाटा आहे आपला, तो नुसताच कुणाला जर नसेल ह्या घोळमध्ये घालून करायचा तर
पटकन करायचं असेल तर आपण नुसताच बटाटा त्यामध्ये ते चीज आणि त्याला प्रेस करून टिक्कीचा आकार द्यायचा आणि तो डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून पण आपण करू शकतो. ते पण खूप छान लागतं टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागतात. पटकन होऊन जातात. एकदा बटाटे उकळले की झालं. तर या ठिकाणी बघा तसंही करून दाखवते मी, घोळमध्ये न कालवता फक्तच बटाट्याचं त्यामध्ये चीज भरलं आहे आता आणि त्याची टिक्कीसारखं गोल आपण करून घेणार आहेत. प्रेस करून घ्यायचं थोडंसं हातावर, झालं. त्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण रवा आणि कॉर्नफ्लॉवर घातला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तेलात सोडल्यावर ते काही पसरत वगैरे नाही, तेलामध्ये सुटत वगैरे नाही, छान फ्राय होऊन जातात आणि पटकन होतात. त्याच्यापेक्षा म्हणजे घोळ वगैरे करायला किचकट वाटत असेल तर आपण असंही करू शकतो, खूप छान होतात. दोघं बाजूने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपले टिक्की आणि काही म्हणू शकतो आपण त्याला, बटाट्यापासून वेगवेगळे 3 प्रकार मी केलेले आहेत या ठिकाणी, म्हणजे शेप वेगवेगळे आहेत. तर या ठिकाणी बघा हा नुसताच बटाट्याचा आहे, नंतर घोळमध्ये कालून राऊंड शेपमध्ये आणि टिक्कीसारखे. तर बघूया आता आतमध्ये चीज कसं झालेलं आहे, मेल्ट झालं आहे की नाही. तर या ठिकाणी आता मी कट करून बघते जरा. त्यासोबत मी शेजवान चटणी दिली राजला. तर हे बघा खूप छान मस्त असं मेल्ट झालेलं आहे चीज. खूप छान लागतात चवीला, खूप टेस्टी होतात. तुम्ही नक्की करून बघा एकदा. आणि राऊंड शेपमध्ये देखील आपण कट करून बघूया आतमध्ये. हे बघा, सांगितलं ना आपला बटाटा जो आहे ना तो अगदी एक नंबर. काहीही बनवा त्याचं, कधीही बनवा, खूप छान झालेत. आणि आपण आता देणार आहोत राजला टेस्ट करण्यासाठी. आणि राज आज करत होता अभ्यास. तर राजला म्हटलं कसे झाले मला नक्की सांग. आणि खूप छान झालेत म्हणे मम्मा. आणि तुम्ही मला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगत जा फ्रेंड्स. आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.